आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा तिने विना जीवा सुख नहे हे रती माई के दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान अविनाश करी आपुल्या ऐसे अविनाश करी आपुल्या ऐसे नावी म्हणा श्री गोविंदाचे हे रती माई के दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान तुका म्हणे का मरण केसरी तुका म्हणे का मरण केसरी उत्तमची पुरे किरती मागे ए रती माई के दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान विढाला महायोग पिठेत देवी मारत्यावरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्र समागत दिष्टं तमानंद कन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं संतांच्या त्यांच्या कृपादानी कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारेकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो लागेल तुमच्या चरणासी ओ म्हणवत ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा आनंद लागलो पावन झालो चराचर्या विढाला आपुला तो एक देव करुणी घ्यावा तिने विना जीवा सुख नहे हे रती माई के दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भक्त संत श्रेष्ठ वारकरी संप्रदायाचे भूषण वारकरी संप्रदायाला आलेला गोंड सफळ भक्तीचा ज्ञानाचा विश्वाचा उद्धार करणारे साधू जगतवंदी जगद्गुरु तुकोबराया मंडळी ज्ञान तिथे ज्ञानोबा नाम तिथे नामदेवराया शांतीचा खांब तिथे पैठणचे नाथबाबा आणि वारकरी संप्रदायाचा कळस तिथे जगद्गुरु तुकोबराया विढाला वारकरी रत्न असते दादा तुझ्या सिस्टीमला काहीच होणार नाही छाती ठोकपर्यंत सांगतो आवाज परफेक्ट कर बरं एकदा काहीच आवाज येत आपुला तो एक देव करुणी घ्यावा तिने विना जीवा सुख नहे या जगामध्ये भगवान परमात्म्याच्या भजनाशिवाय भगवंताच्या चिंतनाशिवाय आणि भगवंताच्या नामस्मरणाशिवाय या जगात सुख आणि समाधान नाहीये महाराज या जगामध्ये देव सोडला वाक्य नीट ऐका या जगामध्ये आपलं कुणीच नाहीये गोष्ट नीट ऐका या जगामध्ये आपलं कुणीच नाहीये सगळं जग लबाडी स्वार्थी आहे भामटे आहे पण या जगामध्ये आपले तीनच लोक आहे एक म्हणजे जन्मदाती आई आपली आहे दुसरी म्हणजे जन्मदाता बाप आपला आहे आणि तिसरा म्हणजे सद्गुरु बाळू मामा आपला आहे वाक्य नीट ऐका दिया सोडला संत सोडली मायबाप सोडले तर हे जग काय आहे लबाडी महाराज भामटा आहे देव आणि देवच या जगामध्ये सत्य आहे कारण देवतेची संत संततेची देव देवात आणि संतात बदलले देव ही संताची रूप आहे आणि संत ही देवाची रूप आहे जगद्गुरु तुकोबराय म्हटले आई बाप ही देवाची रूप आहे आणि देव ही आई बापाची रूप आहे महाराज आपलं तुमचं सगळ्यांचं त्या ठिकाणी भाग्यवान त्या ठिकाणी महाराज गाव आहे आम्ही तुम्ही सगळे पवित्र आहोत की आपल्या या ठिकाणी महाराज आपल्या मातीमध्ये एकूण 70वी पुण्यतिथी सद्गुरु बाळू मामांची आपल्या गावामध्ये आपण साजरी करतोय हे आपलं तुमचं भाग्य आहे विढाला महाराज म्हणते बाबा जिथे कीर्तनाची जागा नारदा तिथे मी उभा बाळू मामा त्या ठिकाणी महाराज आपले सर्वांचे सत्वाचं दैवत असणारे सद्गुरु संत श्रेष्ठ बाळू मामा आणि बाळू मामाच्या स्पर्शानं पावन झालेलं गाव आहे महाराज जरी आपल्या इथे छोटंसं मंदिर आहे पण मला नकळत माहिती कळाली का बाळू मामाचं मंदिराचं बांधकाम चालू आहे तुम्ही खरोखर भाग्यवान आहात महाराज
बिरुदेव ढोणे नावाचा पोरगा होऊन गेला महाराज. हा पाहिलं सगळ्यांनी लाल दिव्याची गाडी भेटली महाराज त्याला. त्या बिरुदेव ढोणे नावाच्या पोरानं महाराज या महाराष्ट्राच्या मातीत नाव कमवलं. महाराज त्या बिरुदेव ढोणे नावाच्या पोराच्या बापाच्या पायात रस्त्यानं जाता जाता महाराज काटा फुटला, काटा रक्त भुंबुळ झाला पाय. पण बापानं तसाच पाय रगडला आणि बाप मेंढ्या चालत निघाला. अरे मेंढ्या चालता चालता त्या पोरानं 4 वेळेस बापाला सांगितलं, अण्णा मी काढतो पायातला काटा. बाप म्हटला, नको राजा, तू माझा काटा काढण्यापेक्षा माझं नाव मला कमवून दाखव. कष्ट कर, अभ्यास कर, जिद्द ठेव. महाराज त्या बिरुदेव ढोणे नावाच्या पोरानं बापाच्या पायात भरलेल्या काट्याला त्या ठिकाणी महाराजांना सोडून एवढा अभ्यास केला, एवढा अभ्यास केला का या महाराष्ट्राच्या मातीत धनगर कुळाचं नाव उद्धार केला. महाराज असं जीवन काहीतरी जगा राजे, असं जीवन जगा. का महाराज आपल्या समोरून चालताना आपल्या आई बापाला सुद्धा आनंद वाटला पाहिजे. गावातून आपण जर चाललो ना कोणीतरी विचारलं पाहिजे, अरे अमक्याचा पोरगा आहे महाराज. असं जीवन जगा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, लोक वाईट बोलले म्हणून वाईट मानू नका. जगाला त्रास दिला म्हणून त्रासून जाऊ नका. महाराज गावकी बरोबर नाही, भावकी बरोबर नाही, संबंध बरोबर नाही, नातेवाईक बरोबर नाही, पाहुणे रावळे बरोबर नाही. या जगात आपल्या बरोबर कुणीच नसू द्या, कुणीच नसू द्या. फक्त एक व्यक्ती आपल्या बरोबर असला पाहिजे, त्याचं नाव आहे सद्गुरू बाळू मामा. सद्गुरू बाळू मामा. मामा जर सोबत असेल, पांडुरंग जर सोबत असेल ना, जीवनाचा उद्धार आहे महाराज. मागे पुढे उभा राहे संभाळीत, तुमचं माझं पुढं सोडवणारा, तुमचं माझं रक्षण करणारा भगवंत आहे. मग बोला एकदा मामाच्या नावानं चांग भलं, चांग भले, चांग भले, मामाच्या नावानं चांग भलं, चांग भलं.